वादग्रस्त आयएस पूजा खेडकरांच्या अपंगत्व प्रमाणपत्र प्रकरणात आता सुधारित चौकशी अहवाल तयार झाला। एबीपी माझानं वादग्रस्त आयएस पूजा खेडकर आणि वायसीएम रुग्णालयाची पोलखोल केली। त्यानंतरचा सुधारित चौकशी अहवाल अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळेंनी तयार केला। तो आज पालिका आयुक्त शेखर सिंहांनी सुपूर्द केला जाईल। या अहवालात कोणाला दोषी ठरलं की डॉक्टर वाबळेंनी वायसीएम रुग्णालयाला क्लीन चिट दिली हे समोर येईल। प्रशिक्षणार्थी आयएस पूजा खेडकरला कार्मिक विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। 2 ऑगस्टपर्यंत उत्तर न दिल्यास कारवाईचे निर्देश या नोटीसीतून देण्यात आलेत। यापूर्वी कार्मिक विभागानं स्थापन केलेल्या समितीनं खेडकर यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा अहवाल सादर केला आहे। त्यानंतर पुढील कारवाईपूर्वी खेडकर यांची बाजू ऐकली जावी म्हणून नोटीस जारी करण्यात आलेली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। नाजिमुल्ला आपल्या सोबत आहे। नाजिम, महत्त्वपूर्ण असे हे सगळ्या प्रकरणातले अपडेट आहेत। दरम्यान ही नोटीस नेमकी काय सांगते, नोटीसीत काय आहे? वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र हे सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे। पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयानं त्यांना दिलेलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र खरं आहे की खोटं यावरती अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आणि याच अनुषंगाने एबीपी माझानं अशी काही कागदपत्र समोर आणली, त्यामुळं पूजा खेडकरांनी वायसीएम रुग्णालयाची पोलखोल झाली। त्यानंतर पिंपरी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे जागे झाले आणि त्यांनी जो आधीचा डॉक्टर राजेश वाबळे जे अधिष्ठाता आहेत त्यांनी दिलेला अहवाल फेटाळून लावला आणि या सगळ्या संबंधित विभागाच्या डॉक्टरांना बोलून घेतलं, वाबळेंनाही बोलून घेतलं आणि त्यांची चौकशी केली आणि सुधारित अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। आणि तोच सुधारित अहवाल आता अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळे यांनी तयार केलेला आहे आणि तो आज पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे। खरं तर एबीपी माझानं अनेक प्रश्न उपस्थित केले होते, त्यामध्ये ऑर्थोपेडिक शिकाऊ डॉक्टरांनी पूजा खेडकरांची तपासणी केली कशी काय, दुसरा प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे फिजिओथेरपीने पूजा खेडकरांच्या डाव्या गुडघ्यात कोणतीही इजाढळ नाही असं म्हटलं असताना डॉक्टर राजेश वाबळे यांनी कोणत्या आधारावरती पूजा खेडकरांना हे अपंगत्वाचे आणि 60% गुडघ्यात कायमस्वरूपी अधू असल्याचं कोणत्या आधारे नमूद केलं आणि ते प्रमाणपत्र कोणत्या आधारावरती दिलं असा प्रश्न उपस्थित केला होता। आणि याच प्रश्नाच्या आधारे पालिका आयुक्तांनी डॉक्टर राजेश वाबळे यांना सुधारित अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। तो अहवाल आज या ठिकाणी पालिका आयुक्तांकडे सुपूर्द केला जाणार आहे। मात्र जो सुधारित अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्यामध्ये डॉक्टर राजेश वाबळे यांनी कुणाला दोषी धरलंय की पुन्हा एकदा वायसीएमला वाचवण्याचा, क्लीन चिट देण्याचा प्रयत्न वाबळे यांनी केलाय हे आता समोर येणार आहे आणि यावरती एबीपी माझाचं लक्ष आहे। समाजासमोर पूजा खेडकर यांना देण्यात आलेलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र खरं आहे की खोटं हे सिद्ध केलं जाणार आहे, ते समाजासमोर आणलं जाणार आहे। नक्कीच, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात काय नेमकं पुढे होतंय महत्त्वाचं असेल। नाजिम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।